दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पेण तालुक्यात शनिवार दिनांक 13 जुलैच्या सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे कुंभारतळे, गोपाळकृष्ण रोड, देववाडी, कोळीवाडा, चिंचपाडा रोड, खाटीक मोहल्ला, विठ्ठलआळी अशा अनेक ठिकाणी तसेच पेण बस स्थानकात पाणी साचले आहे। यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत बरसण्यास सुरुवात केल्याने पेण शहरासह तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे। शहरातील सकल भागात पाणीच पाणी साचले आहे। नदी व धरणांच्या पाणी क्षेत्रात वाढ झाली आहे। त्याचबरोबर मुसळधार पावसात वडखळमधील रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे। प्रवासी वाहन चालकांबरोबरच व्यापारी देखील यामुळे हैराण आहेत। खड्डे वाचवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे जुन्या वडखळ बाजारपेठेमार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवासी चाकरमानी यांनी या रस्त्याकडे आधीच पाठ फिरवली असल्याने येथील व्यापाऱ्याला याचा मोठा फटका जाणवत आहे। यातच आता वडखळ मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे। संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची योग्य डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी किरण पंधनकर, पेण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।